तर एनडीएच्या खासदारांची आज संसद भवनामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी सर्व खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला एक वेगळंच आणि खास महत्त्व आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। प्रमोद, उच्छाली खरं तर आजच्याच दिवशी 6 वर्षापूर्वी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला होता। म्हणजे जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने घेतलेला होता आणि त्यामुळे तेव्हापासूनच 5 ऑगस्टची चर्चा खरं तर देशभरामध्ये जोरदार सुरू झाल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं। त्याच्या पुढच्याच वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराची पायाभरणी देखील केलेली होती। त्यामुळे आज 5 ऑगस्टला केंद्र सरकार काही मोठा निर्णय घेईल का याची चर्चा खरं तर राजधानी नवी दिल्लीमध्ये सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। ज्यावेळेस 370 कलम रद्द केलं होतं तेव्हा जम्मू काश्मीर आणि लडाख अशा 2 केंद्रशासित प्रदेशांची विभागणी तेव्हापासून झालेली होती। त्या दोन्ही राज्यांना पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी मागच्या काही दिवसांपासून होती। तो निर्णय आज केंद्र सरकार घेतं का याची देखील उत्सुकता लागल्याचं आपल्याला बघायला मिळतं किंवा त्या अनुषंगाने तशी चर्चा देखील राजधानी नवी दिल्लीमध्ये सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। वृषाली, सकाळी 9:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या सगळ्या खासदारांना मार्गदर्शन करणार आहेत। या मार्गदर्शनामध्ये उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबरोबरच इतर काही मुद्द्यांवरती पंतप्रधान बोलतात का हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आणि त्याच पार्श्वभूमीवरती काल राजधानी नवी दिल्लीमध्ये अनेक मोठ्या बैठका झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं। 2 दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतलेली होती। त्यानंतर तातडीनं लगेचच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील राष्ट्रपतींची भेट घेतलेली होती। त्यामुळे या सगळ्या होणाऱ्या बैठका आणि 5 ऑगस्टचा काही संबंध आहे का याची चर्चा खरं तर राजधानी नवी दिल्लीमध्ये असल्याचं सुरू आपल्याला बघायला मिळतं। धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।